संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ बीडमध्ये सर्वपक्षीय मूकमोर्चा, मारेकऱ्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी, संतोष देशमुख यांचं कुटुंबही सहभागी। बीडमधल्या मूकमोर्चानंतर सर्वपक्षीय नेत्यांचा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल, धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून हाकला, वाल्मिक कराडला अटक करा, सर्वपक्षीय नेत्यांची मागणी। बीडमधील सर्वपक्षीय मूकमोर्चात संभाजीराजे छत्रपती मनोज जरांगेही सहभागी, बीड जिल्ह्याचं पालकत्व घेण्यास तयार, संभाजीराजेंची घोषणा। संतोष देशमुख खून प्रकरणातील फरार 3 आरोपींचा खून, अंजली दमानी यांचा आरोप, देशमुख कुटुंबियांच्या भेटीनंतर दमानी यांनी ऐकवली ऑडिओ क्लिप। धनंजय मुंडेंवर टीका करताना भाजपा आमदार सुरेश धस यांच्याकडून प्राजक्ता माळीसह अनेक अभिनेत्रींच्या नावाचा उल्लेख, प्राजक्ता माळी महिला आयोगाकडे तक्रार करण्याच्या पवित्र्यात। अभिनेत्री उर्मिला कानेटकरच्या कारचा मोठा अपघात, धडक बसलेल्या जेसीबीवरच्या मजुराचा जागीच मृत्यू, दुसऱ्या कारनं उर्मिलाच्या कारला धडक दिल्यानं अपघात, कोठारे कुटुंबाचा दावा। प्रकाश आंबेडकर आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील बैठकीत परभणीच्या हिंसाचारावर चर्चा, सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांना 1 कोटी नुकसान भरपाई देण्याची मागणी। खाते वाटप होऊन आठवडा झाला तरी 15 मंत्र्यांनी अजून पदभार घेतला नाही, भाजपचे 9, शिवसेनेचे 3 आणि राष्ट्रवादीचे 3 मंत्री मंत्रालयापासून दूरच। भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांचं नाव निश्चित, शिर्डीतील भाजपच्या अधिवेशनात अधिकृत घोषणा होण्याची शक्यता। दिवंगत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधानांसह सोनिया आणि राहुल गांधींच्या उपस्थितीत अखेरचा निरोप। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।